Hello students. Now today the next article combinations. Combinations आपल्या याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं परम्युटेशन्स. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय होता आपला NPR इक्वल टू काय होता n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. बरोबर आहे n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. आता इथं कॉम्बिनेशन म्हणजे काय NCR NCPच्या जे परम्युटेशनचं P होतं कॉम्बिनेशनचं C आहे तसं NCR इक्वल टू काय होणार n फॅक्टोरियल नंतर n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. इथं फक्त ॲड आहे. याचाच अर्थ काय होऊ शकतो इथं याचा अर्थ काय होतो इथं NPR डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल असं पण त्याचं मिनिंग होऊ शकतो. ठीक आहे असं पण त्याचं काय मिनिंग होऊ शकतं NPR डिवाइड बाय r फॅक्टोरियल. याचा अर्थ एवढं लक्षात ठेवलं चालतं आहे. हे काय लक्षात नाही ठेवलं चालतं एवढा हा फक्त फॉर्म्युला काय करायचा लक्षात ठेवा. ठीक आहे NCR इक्वल टू काय n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम्पल बघू आपण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 14C5 याचा अर्थ NCR. ठीक आहे सोल्युशनमध्ये काय येणार हे NCR इक्वल टू काय येणार फॉर्म्युला काय n फॅक्टोरियल याचा अर्थ काय 14 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय काय n मायनस r याचा अर्थ 14 मायनस 5 फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल म्हणजे काय इंटू 5 फॅक्टोरियल झाला फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला आपण काय केला इथं यूज केला. अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू आता 14 फॅक्टोरियल अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 14 मायनस 5 14 मायनस 5 किती आलं 9 फॅक्टोरियल किती आलं 9 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. आता हे फॅक्टोरियल सोडायचं आपले फॅक्टोरियल झाले. या टॉपिकमध्ये मेन 3 कन्सेप्ट आहेत. एक फॅक्टोरियल दुसरं परम्युटेशन्स आणि थर्ड काय कॉम्बिनेशन. फक्त कन्सेप्ट क्लिअर व्यवस्थित करून घ्या. दॅट इज इक्वल टू आता काय इथं 14 फॅक्टोरियल कुठपर्यंत जायचं आपलं इथं हायेस्ट किती आहे 9 आहे 9 फॅक्टोरियलपर्यंत जावा. याचा अर्थ 14 फॅक्टोरियल म्हणजे काय 14 मल्टिप्लाय 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 फॅक्टोरियल. कारण इथं आपलं खाली 9 आहे कॅन्सल होऊ शकतं. डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल झालं. याचा अर्थ 9 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल. ठीक आहे दॅट इज इक्वल टू आता किती आलं हे 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे आता काय कॅन्सल होईल बघा 5 1 5 5 2 10 2 ला 2 कॅन्सल 3 1 3 3 चौक 12 4 ला 4 कॅन्सल. ठीक आहे दॅट इज इक्वल टू किती राहिलं तर इथं 14 मल्टिप्लाय 13 मल्टिप्लाय 11. ठीक आहे यांचं काय करायचं फक्त मल्टिप्लाय करा किती येतं आहे 2002 2002. दॅट इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. कुठलं आहे कॉम्बिनेशनचं फॉर्म्युला काय NCR इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. ओके समजलं का. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन तोच आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 90 C2 काय आता सोल्युशनमध्ये काय नाही ह्याचं फॉर्म्युला यूज करायचा. याचा अर्थ 90 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 90 मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके तर 90 फॅक्टोरियल पहिलं 90 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 90 मायनस 2 याचा अर्थ किती झाला होता 88 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ठीक आहे ब्रॅकेट फक्त आपण सॉल्व केला. आता इथं 90 फॅक्टोरियल कसं काढायचं आपला 88 आहे तिथपर्यंत काढायचं. याचा अर्थ 90 इंटू 89 इंटू 88 फॅक्टोरियल बरोबर आहे 90 89 88 88 पण जायचं आपलं. नंतर इथं खाली डिवायडेड बाय 88 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 88 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल.
काय राहिलं दॅट इज इक्वल टू 90 मल्टिप्लाय 89 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल मीन्स काय 2 × 1 याचा अर्थ बे एक बे इथं किती आलं 45 म्हणजे किती आलं 45 मल्टिप्लाय 89 किती आलं 4005 मल्टिप्लाय करा किती आलं 4005 ओके. आता हेच तुम्हाला ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये कन्वर्ट करता येतं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ किती येतं 20C4 प्लस 20C5 20C4 प्लस 20C5 काय केलं फक्त इथं आपण एक एक पार्ट घेतला होता हा एक पार्ट आहे दोन्ही फक्त काय केले आपण ॲडिशन केले कदाचित इथं सबट्रॅक्शन पण असेल ठीक आहे. आता इथं काय लिहिलं आपलं आता सोल्युशनमध्ये गिवन ॲज इट इज लिहा गिवन ॲज इट इज आलं. आता इथे किती आहे 20C4 याचा अर्थ काय आलं हे 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 20 मायनस 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल ओके प्लस 20 फॅक्टोरियल divided by 20 minus 5 20 minus 5 factorial into 5 factorial okay that is equal to हां पुढे काय राहतं किती घेऊ आपण हां that is equal 20 factorial आहे 20 factorial divided by 20 minus 4 किती आलं 16 factorial into 4 factorial plus इथं पण काय 20 factorial 20 minus 5 that is 15 factorial into 5 factorial फक्त काय केलं आपण ब्रॅकेट्स फक्त सॉल्व केला दॅट इज इक्वल टू तर 20 फॅक्टोरियल कुठपर्यंत जायचं आहे 16 फॅक्टोरियल पर्यंत जायचं म्हणजे आपलं 16 काय होईल कॅन्सल होईल याचा अर्थ काय आलं हे 20 20 19 18 17 आणि 16 16 फॅक्टोरियल डिवायडेड बाय इथं 16 फॅक्टोरियल आणि परत काय करतो आपण इथं मल्टी ब्रॅकेट टाकतो मी 4 फॅक्टोरियल आहे डायरेक्ट 4 फॅक्टोरियल येतो मी 4 म्हणजे काय आलं हे 4 × 3 × 2 × 1 हे झालं 4 फॅक्टोरियल प्लस इथे किती आहे 20 फॅक्टोरियल कुठपर्यंत जायचं आहे 20 90 18 17 16 आणि 15 फॅक्टोरियल ठीक आहे डिवायडेड बाय हे 15 फॅक्टोरियल मल्टिप्लाय 5 फॅक्टोरियल आहे याचा अर्थ 5 4 3 2 आणि 1 हे काय झालं 5 फॅक्टोरियल डायरेक्ट लिहिलं ते ठीक आहे. आता 16 फॅक्टोरियल कॅन्सल इकडचं पण 15 कॅन्सल झालं. आता भागदोडा किती आलं इथं बघा बे एक बे इथं 2 10 20 ठीक आहे नंतर 3 1 3 3 9 3 1 3 3 6 18 ठीक आहे इथं 10 आहे नंतर आणखी 2 भाग जातो बे 2 4 बे 5 10 नंतर बे 1 बे 3 6 बे 3 6 ठीक आहे किती आलं बघा इथं आता वरती किती राहिलं सगळे खालचे कॅन्सल झालं म्हणजे किती आलं दॅट इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 90 इंटू वरती 3 इंटू 17 झालं बाकी सगळे कॅन्सल झाले सगळे प्लस इथं पण काय करायचं 5 1 5 5 1 20 हे 4 1 4 4 1 4 नंतर 3 1 3 3 6 18 नंतर बे 1 बे नंतर 82 16 ठीक आहे. आता काय राहिलं खाली सगळे संपले वरती किती राहिलं बघा इथं प्लस किती आलं 19 म्हटलं इथं ब्रॅकेट टाकतो लक्षात येईल आपल्याला 19 नंतर इंटू 6 इंटू 17 इंटू 8 ठीक आहे हे जे मल्टिप्लाय करा प्लस याचा ब्रॅकेटचा मल्टिप्लाय करा किती आलं पहिलं 4845 4845 ह्याचं मल्टिप्लिकेशन करून व्यवस्थित बघा. आता ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आलं बघा त्याला 15504 झालं. त्या दोन्हीची काय करायची ॲडिशन किती आली 20 349 दॅट इज द फायनल आन्सर. किती सोपं आहे काय केलं आपण फक्त NCRचा फक्त फॉर्म्युला यूज केला आहे काय केला आहे NCRचा फक्त आपण काय केला आहे फॉर्म्युला यूज केलेला आहे ठीक आहे.
एन सी आरचा फॉर्म्युला यूज केला की आपला बरोबर काय केलं आपला ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल काही आपला असेल तर अडचण नाही. समजा हेच एक्झाम्पल तुम्हाला समजा इथं मायनस दिलं, इथं मायनस काय येणार, इथं मायनस, इथं काय येणार मायनस. ठीक आहे, इथं काय येईल तुमचं मायनस, इथं पण काय येणार मायनस, इथं काय येणार मायनस. त्यामुळं तुमचं इथं जे काय आन्सर येईल ते दोन्हीचं काय करायचं ते सबट्रॅक्शन करून येणारा आन्सर तुमचं येईल. ठीक आहे, किती येईल बघा इथं 15,504 आणि किती आलं हे 4845 मायनस करा किती आलं 5 आणि 9 14 चाल 1 4 1 5 5 आणि 5 10 चाला 1 8 आणि 1 9 9 10 11 12 13 14 15 9 6 15 चला 1 4 आणि 5 5 5 गेले 0 आणि 0 किती आलं दॅट इक्वल टू 659 झालं. हे झालं. समजा तुम्हाला इथं ॲडिशन असेल तर ॲडिशन करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करून टाकायचं. ओके, इतकं सोपं सिम्पल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण. मी तुम्हाला सिम्पल एन सी आर काढता येतो. नंतर एन सी आर समजा डबल ट्रिपल दिला असेल काय असेल त्याची ॲडिशन करत जायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करत जायचं. ठीक आहे, तुम्हाला इथं एन सी आर काय असेल इथं समजा तुम्हाला समजा 8C5 प्लस 9C8 प्लस 10C2 प्लस 8C3. ठीक आहे, फक्त करत जायचं, हे सोडायचं प्लस हे प्लस हे प्लस हे ॲडिशन करत जायचं. ठीक आहे, ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल तर तुम्हाला हे होमवर्क करता येऊ शकतात. ठीक आहे, नंतर एक होमवर्कसाठी बघा 31C26 मायनस 30C26 हे होमवर्क करायचं. काय करायचं हे होमवर्क करा, येईल करता. जसं ॲडिशन होतं तसं आपण सबट्रॅक्शनचं केलं तेच मेथड काय करायची ह्याला यूज करायची. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. पुढचं फाइंड एन. काय क्वेश्चन आहे आपला फाइंड एन. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड एन इफ काय आलं आपला 7P3 7 काय 7P3 बघा 7P3 इज इक्वल टू n इंटू 7C3 n इंटू 7C3. इथं तुम्हाला काय दिलं बघा आता परम्युटेशन पण दिलेलं आहे आणि इथं कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे. इथं परम्युटेशन पण आहे कॉम्बिनेशन पण आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला इथं दोन फॉर्म्युले यूज करावे लागतील, परम्युटेशनचा आणि कॉम्बिनेशनचा. ओके, परम्युटेशनचा आणि कॉम्बिनेशन फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. अगदी सेम प्रोसेस तेच वापरायचे आहे जसं परम्युटेशनला वापरले तसंच. इथं n इंटू आहे n इंटू. आता काय सोल्युशनमध्ये काय गिवन ॲज इट इज लिहा. इथं 7P n आहे 7P3 याचा अर्थ NPR. NPRचा फॉर्म्युला काय इथं n फॅक्टोरियल म्हणजे किती आलं इथं 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 3 फॅक्टोरियल एवढंच आहे Pला, बरोबर आहे. पण Cला काय पुढे इंटू R फॅक्टोरियल पुढे ॲडिशन आहे इक्वल टू n इंटू इथं आता 7C3 आहे याचा अर्थ 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल R फॅक्टोरियल, बरोबर आहे, इंटू 3 फॅक्टोरियल ॲडिशन C आहे म्हणून तिथं इंटू काय झालं R फॅक्टोरियल ॲड झालं. ठीक आहे, देअरफॉर आता इथं काय 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 3 काय आलं 4 फॅक्टोरियल इक्वल टू n इंटू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 3 परत 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. अगदी इझी आहे. इथं परम्युटेशन आहे त्यामुळे परम्युटेशनचा रूल वापरला, इथं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज केला. ओके, देअरफॉर आता काय 7 फॅक्टोरियल कुठपर्यंत जायचं आपला 4 फॅक्टोरियलपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, याचा अर्थ 7 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इक्वल टू n इंटू इथं 7 फॅक्टोरियल कुठपर्यंत जायचं आहे 4 पर्यंत. याचा अर्थ 7 6 5 आणि 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. काय करतो आपण अगदी स्टेप बाय स्टेप ॲज इट इज चाललो आपण, अगदी इझी मेथड. 4 फॅक्टोरियल विल गेट कॅन्सल, इथं पण 4 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. ठीक आहे, देअरफॉर काय आलं इथं
7 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू n इंटू काय आलं 7 तिथं 3 फॅक्टोरियल आहे ना, मग 3 फॅक्टोरियलचं आपण 3 फॅक्टोरियल करून घेऊ. तर इथं ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे, मग 3 इंटू 2 इंटू 1 बरोबर आहे. किती आलं 3 2 6 3 2 6 इथं 6 हे 6 काय झालं कॅन्सल बरोबर आहे ना. बेत्रिक 6 3 3 काय झालं कॅन्सल, म्हणजे खालचं सगळं कॅन्सल झालं. म्हणजे वरती किती राहिलं फक्त 7 इंटू 5 किती आलं n इंटू 7 इंटू 5 बरोबर आहे. n इंटू 7 इंटू 5 राहिलं, बाकी सगळं काय झालं कॅन्सल. आपलं काढायचं काय n काढायचं आहे, सारथी बाजू आपण इकडे घेऊ. देअरफोर काय आलं 7 इंटू 5 इंटू n इक्वल टू 7 इंटू 6 इंटू 5. फक्त आपण शिफ्ट केलं कारण आपल्याला n काढायचं आहे. देअरफोर n इक्वल टू काय आलं हे 7 इंटू 6 इंटू 5 डिवायडेड बाय हे काय होणार इकडं 7 इंटू 5. इथं मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही आपल्याला, कॅल्क्युलेशनला अवघड जायचं नाही बरोबर आहे ना. इथं 5 5 कॅन्सल 7 7 कॅन्सल काय राहिलं 6 n इक्वल टू काय आलं 6. दिस इज द व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. ओके, किती सोपं एक्झाम्पल आहे बरोबर आहे का. मी असंच आपलं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतात. ठीक आहे, एक्झाम्पल असं तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतात. येते का नाही बरोबर आहे ना, याला काहीच अडचण नाही. हे तुम्हाला अगदी इझी येऊ शकतात बरोबर आहे. आणि आणखी एक बघू आपण, नेक्स्ट बघू आपण लास्ट एक्झाम्पल. ह्याच्यातलं म्हणजे आपला हा टॉपिक संपतो आपला. इथे कन्सेप्ट सगळ्या तुम्हाला 3च कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, फक्त कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय. ठीक आहे, आता आणखी बघू आपण फाइंड n cn मायनस 3 ncn मायनस 3 इज इक्वल टू 84 काय असेल तुम्हाला रेशो दिलेला असेल, इक्वल टू दिलेला असेल, जसं आहे तसं आपण आपल्या प्रोसेसनं जायचं. फॉर्म्युला फक्त कुठला बघायचा, NPR आहे का NCR आहे हे फक्त व्यवस्थित बघायचं. परम्युटेशनचं आहे का कॉम्बिनेशनचं आहे त्यानुसार. ते कॉम्बिनेशनला फक्त काय परम्युटेशनचं फक्त आहे तसं एवढंच आहे, एवढा परम्युटेशनचा. कॉम्बिनेशनला फक्त R फॅक्टोरियल फक्त ज्यादा आहे. ठीक आहे, आता इथं आपलं काय NCR आहे, ही आरची व्हॅल्यू आहे. NCR या फॉर्मॅटमध्ये मी तो फॉर्म्युला आपण यूज करायचा. याचा अर्थ काय हे झालं सुरुवातीला गिव्हन, हे काय झालं n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस R. आता R ह्याचं मायनस आहे बघा, हे n मायनस आणि हे n मायनस 3 होईल. ठीक आहे, आता काय होईल आता हे झालं n मायनस काय होईल मायनस n मायनस मायनस प्लस 3 फॅक्टोरियल बरोबर आहे का, प्लस 3 फॅक्टोरियल आणि इंटू n मायनस 3 फॅक्टोरियल इंटू काय आलं n मायनस 3 फॅक्टोरियल म्हणजे काय आलं हे R फॅक्टोरियल बरोबर आहे का. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस हे R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल झाला फॉर्म्युला इक्वल टू 84. खूप सुंदर आहे, मस्त आहे. देअरफोर इथं काय हे प्लस n मायनस n कॅन्सल म्हणजे किती राहिलं 3 फॅक्टोरियल राहिलं. याचा अर्थ n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू काय 3 फॅक्टोरियल हे 3 फॅक्टोरियल राहिलं बरोबर आहे. हे फक्त आपण इकडे शिफ्ट केलं. इक्वल टू किती आलं 84 इक्वल टू 84. आता इथे n फॅक्टोरियल काढायचं, कुठपर्यंत जायचं आपला n मायनस 3 पर्यंत जायचं आहे. देअरफोर काय मग n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 इंटू n मायनस 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू काय आलं 3 फॅक्टोरियल. ठीक आहे, 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 डायरेक्ट करू आपण. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं 3 इंटू 2. आता इथं n मायनस 3 फॅक्टोरियल n मायनस 3 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. इथं इक्वल टू 84 राहिलं, इक्वल टू काय 84 राहिलं बरोबर आहे, इक्वल टू 84. ठीक आहे, इथं 6 हे आता किती आलं देअरफोर किती आलं बघा n काय राहिलं n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 झालं वरती आणि खाली डिवायडेड बाय किती आलं 3 2 6. ठीक आहे, इथं किती आलं इथं 6 आलं, इक्वल टू किती आलं हे 84. क्रॉस मल्टिप्लाय केलं की परत हे काय इक्वल टू 6 करू आपण. इथलं करून टाकू बरं आहे. इथलं 6 काय झालं इकडे मल्टिप्लाय झालं. देअरफोर आता मल्टिप्लाय करा, या ब्रॅकेटनं मल्टिप्लाय काय करा
करत चला. ब्रॅकेटला काय करा, मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. n -1 n -2 इक्वल टू, इथं किती आहे, एक फॅक्टर किती आहेत, 1 2 3 फॅक्टर आहेत. इकडं पण काय करायचं, 1 2 आहे. मग आता ह्याचं 3 करायचं, ह्याचं करायचं. 12 7 84. बरोबर आहे. ह्याची फोड केली आपण इंटू 6. इकडं 3 फॅक्टर आहेत, 1 2 3. इकडं पण 1 2 3 झाले फॅक्टर. 3ला 3. याचा अर्थ यांची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही टॅली करू शकता. कुठलेही घेतलं तर तुम्हाला यांची व्हॅल्यू येऊ शकते. ठीक आहे. बरोबर आहे का. 12 7 किती आली, 84. 12 7 किती आलं, 84. तेच फोडात आपण काय करू शकतो, व्हॅल्यू बघा. 12 7 84 करण्यापेक्षा काय करायचं, 7 9 63 8 9 72 8 9 87. और काय करा, हां याची फोड आता बघा आपण. ह्याची फोड काय करू आपण इथं, n इंटू n -1 इंटू n -2 इज इक्वल टू 9 इंटू 8 इंटू 7 गुणाकार येते का बघा. हेच फक्त आपण असं केलं आहे. काय केलं, 8 9 72 72 गुणिले 6 या दोन्हीचा गुणाकार एवढा येतो. ठीक आहे. किती आलं बघा, 8 9 किती आलं, हे बघा 12 सके किती आलं, 12 सक्कम 72. हे बरोबर. हे काय 12 सक्कम 72 गुणिले 7. बरोबर आहे. हे 12 सक्कम किती आलं, 72 गुणिले किती आलं, 7 आहे. ठीक आहे. मग आता आपण 72ची फोड केली किती आहे, 8 9 72 इंटू 7. येते का लक्षात. लक्षात. आता कुठली व्हॅल्यू आपल्याला ती झाली पाहिजे ना. कुठल्याही इक्वेशनला जर व्हॅल्यू ठेवली तर आपली व्हॅल्यू तीच यायला पाहिजे. आता इथं काय, n इक्वल टू किती येणार, देअरफॉर n इक्वल टू 9 और n -1 इक्वल टू 8 और n -2 इक्वल टू 7. म्हणजे कुठली व्हॅल्यू घेतली तुम्हाला व्हॅल्यू एकच यायला पाहिजे. त्यासाठी आपण ही फोड केली. लक्षात आलं का. इथं जर आपण हेच ठेवलं असतं तर n इक्वल टू किती आलं असतं, 12. इथं किती झालं, n -1 इक्वल टू किती झालं, 7. मग n इक्वल टू किती झालं असतं, 7 + 8 1 म्हणजे किती झालं, 8. मग nची व्हॅल्यू इक्वल येते का, नाही. त्यासाठी आपण हे फोड केली असते. लक्षात आलं का. जेणेकरून आपला व्हॅल्यू काय येईल पाहिजे, सेम यायला पाहिजे. ठीक आहे ना. 9 8 7 केलं की बरोबर तुमची. कारण का इथं 9 घेतलं ते 1 न कमी, ह्याच्या 1 न कमी. इथे व्हॅल्यू जर 9 घेतली तर एक n -1 म्हणजे किती आलं, 8. 9 -2 म्हणजे किती आलं, 7. याचा अर्थ आपला फोड अशी पाहिजे होती की जेणेकरून आपला यांची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपला यांची व्हॅल्यू प्रत्येक ह्याची फॅक्टरची काय आले, सेम यायला पाहिजे. त्यासाठी आपण हे केलं. लक्षात आलं का. ही का ठेवलं नाही, लक्षात आलं तुमच्या. ह्याची फोड केली आपण 12 72 × 7. नंतर ह्याची मग 72ची फोड काय केली, 8 9 9 8 72. म्हणजे आपला यांची व्हॅल्यू इथं जी आहे पहिल्या फॅक्टरची ती सेकंडला किती पाहिजे, 1 न कमी पाहिजे आहे. परत ती 2 न कमी पाहिजे, 2 न कमी आली. म्हणजे प्रत्येक ह्यात काय करायला आपला यांची व्हॅल्यू सेम येते. आता इथली कुठली घेतली तुम्ही काय येणार, n इक्वल टू 9. ह्याची ठेवली तर काय येणार, n इक्वल टू 9. n इक्वल टू काय होणार, 9. याचा अर्थ फायनल व्हॅल्यू काय आली तुमची, n इक्वल टू 9. समजलं. ह्या झालं तुमचं कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत काय काय झालं या टॉपिकमध्ये, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन हा जो टॉपिक होता आपला त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट पाहिले. 3 पार्ट कुठले मेन पाहिले, फॅक्टोरियल. फॅक्टोरियल आपल्या करता येत. आता कुठल्याही संख्येचं नंबरचं फॅक्टोरियल दिलं तर काय करायचं, फक्त फॅक्टोरियल समजा 8 फॅक्टोरियल असेल तर काय 8 फॅक्टोरियल असेल काय करतो आपण, उत्तर ते करून घ्यायचं 8 7 6 कुठपण डॉट 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 1. हे झालं त्या नंबरचं फॅक्टोरियल. लक्षात आलं. म्हणजे हे झालं फॅक्टोरियल. नंतर दुसरं काय आहे, परम्युटेशन्स. परम्युटेशनचं काय आहे, NPR हा फॉर्म्युला. त्याला काय आपण n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n - r फॅक्टोरियल, n - r फॅक्टोरियल एवढा फॉर्म्युला यूज करायचा. आणि नंतर थर्ड कुठला आहे, कॉम्बिनेशनचं NCR. पीच्या ऐवजी फक्त C आहे, तोच आहे n फॅक्टोरियल डिवाइड बाय n - r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, फक्त ॲडिशन आहे. हाच फॉर्म्युला फक्त तोच आहे, फक्त कॉम्बिनेशनला काय इंटू r फॅक्टोरियल ॲडिशन आहे. त्याला 3 कन्सेप्ट क्लिअर, फॅक्टोरियल, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. ओके. आपण समजा इथं n फॅक्टोरियलचं गृहीत धरलं आपण. n फॅक्टोरियल म्हटलं तर काय होईल, इथं n
नंतर n-1 इंटू n-2 डॉट 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 इंटू असं झालं. हे झालं फॅक्टोरियल, हे झालं परम्युटेशन, हे झालं कॉम्बिनेशन. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाल्या सगळ्या? ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का तुमच्या? हे 3 पार्ट आपले सगळे काय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आपण नेक्स्ट टॉपिक बघू.